लपंड नव्या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत. तर इकडे सखी जी असते ती आता इंटरव्ह्यूज देण्यासाठी खूपच जास्त रेडी असते. तिला आता फायनली काही करून हा जॉब हवाच असतो, कारण की तिला काही करून जॉब हा करायचाच असतो. कारण कान्हाच्या जीवावरती घर हे चालणार नसतं हे मात्र तिला पूर्णपणे माहिती असतं. इकडे कान्हा हा तिला थांबायचा प्रयत्न करतो. हा तिला सांगतो सुद्धा की अहो सखी मॅडम, तुम्हाला जॉब वगैरे करायची काही एक गरज नाही आहे, कारण की मी आहे ना, मी हे घर सांभाळेन आणि त्यासोबतच मी कमवत असताना तुम्हाला कमवायची काही एक गरज नाही आहे, असं म्हणून इकडे कान्हा जो आहे तो खरं तर सखीला सांगत असतो. पण सखी ती आता उलट कान्हालाच म्हणते की बघितलं की तुझ्या असण्याने किती घर चालतं ते, कारण की आता मला तुझ्या भरोशावर न राहता मला आता स्वतः काहीतरी करून बघायचं आहे. आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे घर कसं चालेल हे सुद्धा मला बघायचं आहे, असं म्हणून इकडे सखी जी आहे ती कान्हाला सांगत असते. पण कान्हा काही केल्यास मात्र तिचं ऐकत नसतो. इथे कान्हाचं एकच म्हणणं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही जाऊ नका. तरीसुद्धा सखी ही आता फायनली जाण्यासाठी निघालेली असते, कारण की कान्हाचं बोलणं आता तिला अजिबातच ऐकूनच घ्यायचं नसतं. मनोमनी कानाला सुद्धा कुठेतरी हेच वाटत असतं की काही जरी झालं तरीसुद्धा सखी मॅडमनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि त्यासोबतच तिने स्वतः जॉब केला पाहिजे. हे सगळं बोलून झाल्यावरती खरं तर कान्हा सखीला म्हणतो की अहो, जर तुम्हाला हा जॉब नाहीच भेटला तर मात्र काय करणार? तसं पण तुम्हाला कोण जॉब देणार आहे? सरकारचे मुलगी आहात तुम्ही आणि तुम्ही जॉब करणार हे सगळ्यांना एक खूप मोठी थट्टा वाटेल. तेव्हा इकडे आता सखी सांगते की मी तसं पण काही अप्लाय केलेलं नाही आहे, मला स्वतःहूनच आलं होतं आणि त्यासोबतच त्यांनीच मला स्वतःहून बोलवलं आहे, असं म्हणून इकडे कान्हा जो आहे तो सखीला खरं तर सांगत असतो. पण इथे आता सखी जी आहे ती आता थोडीशी घाबरलेली असते, कारण की कान्हा हा तिला खूपच जास्त घाबरवत असतो. पण आता तिने ठाम केलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा कान्हाचं काही एक ऐकायचं नाही. आता तिला एकच ध्येय असतं की काही जरी झालं तरीसुद्धा जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा. मग भले त्या इंटरव्ह्यूमध्ये काहीही हो, पास झालं किंवा फेल झालं तरीसुद्धा चालेल, पण हा इंटरव्ह्यू मी देऊनच राहणार, असं म्हणून सखी जी आहे ती कान्हाला सांगत असते. कान्हा आता बघतो की सखीने फायनल केलं आहे की तिला काहीही करून इंटरव्ह्यू हा द्यायचाच आहे. म्हणूनच कान्हा हा जो आहे तो आता सखीशी काहीही न बोलता तिला म्हणतो की ठीक आहे, तुमची वर्गी, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, कारण की मी आता काय तुम्हाला बोलू, तुम्ही जर ठरवलंच आहात तर मात्र कराच, असं म्हणून आता सखी जी आहे ती घराच्या बाहेर पडते. तर त्यासोबतच कान्हा जो आहे तो सुद्धा आता तिच्या सोबत बाहेर पडतो. तिला मागे मागे तिचे येत असतो. सखीला तो थांबायचा प्रयत्न करतो, पण काही जरी झालं तरीसुद्धा सखीही काय थांबवत नाही. आता इथे सखीला रिक्षा हवी असते, म्हणूनच आता कान्हा त्याच्या स्टाईलने शिटी मारून रिक्षा जी आहे ती थांबवतो. इतक्यातच आता रिक्षा जी आहे ती स्वतःहूनच थांबते. तर तेव्हा कान्हा हा थांबवत असताना सखी ताबडतोब त्याला बाजूला करून त्या रिक्षामध्ये जाऊन बसते आणि त्यासोबतच त्या रिक्षामध्ये जाऊन बसल्यास ती त्या इंटरव्ह्यूसाठी जायला निघून जाते. इथे खरं तर कान्हा हा आता विचारातच पडतो की सखी मॅडम या खरंच इंटरव्ह्यूसाठी निघून गेल्यात म्हणून. त्यासोबतच इकडे आता कान्हाचा हा प्लॅन मात्र वर्क होत नसतो, कारण की काही जरी झालं तरीसुद्धा सखी गेली आहे. इतक्यातच त्या मागून त्याच्या ओळखीची ती एक गाडी येते आणि त्याच्यामध्ये त्याला बसायचं असतं. इथे आता सखी ही जी आहे ती फायनली इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. तेव्हा समोरचे जे व्यक्ती असतात ते मात्र सखीला खूपच चांगले ओळखत असतात. तेव्हा ते विचारतात सुद्धा की नेमकं तुमचं काय काम आहे, तुम्ही सांगा. तर लगेचच सखी म्हणते की खरं तर माझं असं काही खास काम नाही आहे,
तुम्हीच मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं म्हणूनच मी खरंच इकडे इंटरव्ह्यूसाठी आलेत. तेव्हा त्या माणसाला मात्र धक्का बसतो. तो बोलतो की इंटरव्ह्यूसाठी? ते पण आम्ही? नाही मॅडम, काहीतरी गैरसमज झाला असेल. आमच्याकडून अशी नोटीस ही गेलीच नसणार. तेव्हा लगेचच आता सखी म्हणते की ठीक आहे, त्याची काय हरकत नाही आहे, पण सध्या तरी मला खरंच नोकरीची खूपच जास्त गरज आहे. म्हणूनच मला तुमच्या इकडे छोटं मोठं काहीही काम असेल तरीसुद्धा चालेल. म्हणून प्लीज मला तुम्ही तुमच्या इकडे नोकरीसाठी ठेवा. तर इकडे काना हा त्या व्यक्तीला भेटायला आलेला असतो. तीच व्यक्ती जी सतत कानाला त्या गाडीमध्ये भेटायला येते. तेव्हा इकडे काना जो आहे तो त्या व्यक्तीला सांगत असतो की सखी मॅडम ह्या खूप प्रयत्न करतात. त्यांना हा जो संसार आहे तो टिकवून ठेवायचा आहे. काही जरी झालं तरीसुद्धा त्यांना चाळीमध्ये राहायचं आहे. त्यांना चाळ ही सोडायचीच नाही आहे आणि त्याच्यासाठी ते खूप कष्ट घेत आहेत. ते आता इंटरव्ह्यूसाठी सुद्धा गेले आहेत. मी त्यांना थांबवायचा खूप प्रयत्न केला पण मात्र ते थांबले नाही. म्हणजे त्यांनी ठरवलं आहे की काहीही झालं तरीसुद्धा स्वतः ते कष्ट घेतील आणि घर चालवतील आणि सरकारपेक्षा लांब राहून ते इथेच राहतील. मला कळतच नाही आहे की त्यांना मी कसं थांबवू. मी सरकारच्या बाजूने राहू की यांच्या बाजूने राहू. तसं पण यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं तर मात्र मला आनंदच होणार आहे. पण त्याच्यासाठी मी खूपच जास्त अडथळे काढतोय त्यांच्या आयुष्यात. पण आता लगोलगच सरकारच्या आयुष्यात पण आता 10 डिसेंबरपासून त्यासोबतच पुढच्या वर्षापासून किती काय काय मोठ्या गोष्टी होणार आहेत त्याचा अंदाज त्या सरकारला सुद्धा राहणार नाही. त्यांच्या आयुष्यात एवढे मोठे मोठे प्रॉब्लेम येतील की ते स्वतःच विसरून जातील की मी सरकार आहे म्हणून. अशा सगळ्या गोष्टी काना मात्र त्या व्यक्तीशी करत असतो. ती व्यक्ती मात्र त्याला खूप गोष्टी सुचवतसुद्धा असते. त्यासोबतच काढा आणि त्याचं डिस्कशन हे चालूच असतं. पण ते व्यक्ती हे कोण आहे ते अजूनसुद्धा माहिती नसतं. इतक्यातच आता काना जो आहे त्याला कळतं की सखी मॅडम जी आहे तिला आता नोकरी लागली आहे. म्हणूनच काना जो आहे तो म्हणतो की चला मी निघतो, कारण की मला आता इथे जास्त वेळसुद्धा थांबता येणार नाही. जर कोणी बघितलं तर मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम होईल आणि त्यासोबतच सरकारला ही गोष्ट जाऊन पोचेल. इथे आता सखी जी आहे तिला आता नोकरी ही खरंच मनापासून हवी असते. पण आता इथे सरकारची मुलगी म्हटल्यावरती तिला नाही तरी कसं वाटणार असा प्रश्न त्या मॅनेजरकडे आलेला असतो. तेव्हा आता इथे जे मॅनेजर आहेत ते स्वतःहूनच सखीला छोटीशी अशी नोकरी देतात, ज्याच्यावरती सखी जी आहे ती खूपच जास्त रेडी होते. ती म्हणते की चालेल, मला काही एक हरकत नाही, मी कुठलंही काम करायला रेडी आहे, कारण सध्या मला एका नोकरीची गरज आहे. तेव्हा तो मॅनेजर स्वतःहूनच म्हणतो की अहो अशी काय तुम्हाला गरज पडली आहे. तुमची जर मनावर तुम्ही घेतलं तर माझी अख्खी कंपनी तुम्ही विकत घेऊ शकता. तेव्हा इकडे सरकार जे आहेत ते आता बाहेर निघालेले असतात. इतक्यातच आता तिचे जे गौतम काका असतात ते तिला फोन करायचा प्रयत्न करत असतात. पण इथे आता त्या मॅनेजरनी सरकारला स्वतःहून कॉल केलेला असतो. तो सरकारला सांगतो की सखी मॅडम ही माझ्याकडे आले होते आणि त्यांनी माझ्याकडे नोकरी मागितली आणि ती शेवटी सरकारची मुलगी म्हणून मी त्यांना नोकरीही देऊनसुद्धा टाकली. असं म्हणून इकडे जे सरकार आहे तिच्यापर्यंत ही गोष्ट आता पोचून गेलेली असते. आता सरकारचा नवा प्लॅन जो आहे तो रेडी झालेला असतो की आता नेमकं काय करायचं. आता इथे जो मॅनेजर आहे त्यांनी आता फायनली सखीला सरकारच्या बोलण्याप्रमाणे नोकरी ही देऊन टाकलेली असते. आता सखी जी आहे ती ऐकता क्षणी खूपच जास्त खुश होते की फायनली आता तिला ही जी नोकरी आहे ती मिळाली आहे म्हणून. तेव्हा आता इथे सखी ही खुश होते. ती त्या मॅनेजरला थँक्यू वगैरे म्हणते. ती म्हणते सुद्धा की तुमचे खूप खूप आभार झाले, कारण की मला या नोकरीची खरंच मनापासून गरज होती. असं म्हणून इकडे आता ती फायनली
त्या ऑफिसमधच्या बाहेर पडते. ती जशी ऑफिसच्या बाहेर पडते ती साळीजणे सगळेजण हे मात्र उभेच असतात, एकमेकांशी बोलत असतात आणि त्यांचं डिस्कशन चालू असतं. तेव्हा इकडे आता जी सगळेजण हे एकमेकांशी बोलत असतात म्हणजेच एक नवरा बायको त्या चाळीमध्ये भांडत असतात. त्यांचे भांडणं सोडवण्यासाठी कान्हा हा तिकडे हजरच असतो. कान्हा हा म्हणत असतो की काय झालं, एवढं का तुम्ही चिडचिड करताय आणि भांडताय एकमेकांशी. तेव्हा ते एकमेकांबद्दल असलेले जे प्रॉब्लेम आहे ते कान्हाला सांगू लागतात. कान्हा जो आहे तो आता विचार करत बसतो की बापरे, ह्यांचेच प्रॉब्लेम एवढे आहेत, माझे काय असणार आहे यांच्यासमोर, असं म्हणून इकडे कान्हा जो आहे तो आता सांगायचा प्रयत्न करत असतो. इतक्यातच सखी जी आहे ती आता मस्तपैकी खूप सारं सामान हे घेऊन आता तिकडे आलेली असते. सगळेजण हे सखीला पाहता क्षणी शॉक होतात, कारण सखी ही आनंदाने आलेली असते. त्यासोबतच तिच्या हातामध्ये खूप गोष्टीसुद्धा असतात. आता इथे सगळेजण हे मात्र सखीला विचारू लागतात की काय झालं, एवढी का खुश आहेस तू आणि नेमकं काय झालं तरी काय असं. तेव्हा इथे सखी जी आहे ते आता तिकडच्या लहान मुलांना मनापासून प्रेम करते. त्यांच्यासाठी खूप सारे असं आणलेले फुगे हे त्यांना देऊन टाकते आणि त्यासोबतच इथे तिची जी मैत्रीण आहे आणि त्यासोबतच सगळेजण आहे त्यांना मनापासून गळ्यात मिळते. तिचा आनंद हा आता तिच्या पोटामध्ये मावेनासा होतो. तिला आता काहीही करून मस्तपैकी ही जी गुड न्यूज आहे ती सगळ्यांना सांगायची आहे. इतक्यातच आता ती दाभाडे मावशी आणि त्यासोबतच तिची जी मैत्रीण आहे तिला मिठाई देते आणि म्हणते की आधी तुम्ही मिठाई खावा बरं, कारण माझ्याकडे तेवढीच पोटी ही अशी गुड न्यूज आहे. तेव्हा आता इथे ती त्यांना मिठाई देते आणि म्हणते की मला नोकरी मिळाली आहे, असं म्हणून ती सगळ्यांना सांगत असते. तेव्हा इथे कान्हा हा तर मात्र शॉक झालेला असतो. त्याला कळतच नाही की बापरे, सखीला नोकरी मिळाली आणि ती पण कशी काय. तेव्हा इथे आता सखी जी आहे ती आता सगळ्यांना चाळीमध्ये मिठाई वगैरे देत असते. आता ती कान्हाला सुद्धा मिठाई देते. कान्हा हा तर मात्र मिठाई घेताना शॉकच झालेला असतो की बापरे, पहिल्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला नोकरीसुद्धा मिळाली, हे तर मात्र थोडंसं विचित्र आहे. तेव्हा इकडे आता कान्हाला त्याचं वचन जे आहे ते मात्र आठवत असतं की काही जरी झालं तरीसुद्धा नोकरी ही मिळणार नाही. आता इथे सखी जी आहे ती म्हणते की खा रे, पेढा खा, तसं पण तुझी बायको ही कमवायला जाईल या गोष्टीचं तुला थोडीशी लाज वाटेल ना, पण तरीसुद्धा तू पण तर कमवतोच आहे, मग ह्याच्यामध्ये लागत जायची गोष्ट नाही आहे. एक काम कर, खरंच पेढा खा, कारण की तुला ह्याचीसुद्धा गरज आहे, असं म्हणून इकडे दाभाडे मावशी ही आता स्वतःहून कान्हाला म्हणते की हो, पेढा खा, कारण की तुझ्याच बायकोला नोकरी लागली आहे आणि तूच पेढा खाणार नाही हे मात्र आम्हाला कसं तरी वाटतंय, असं म्हणून इकडे आता सखी जी आहे ती सगळ्यांना हळूहळू पेढे जे आहे ते देत असते. आता तिच्या मनामध्ये एक गोष्ट मात्र असते की काही जरी झालं तरी मला एक ठिकाणी जाऊन पेढे जे आहेत ते द्यायचेच आहेत आणि त्याला दाखवून द्यायचं आहे की मी माझ्या आयुष्यात अशी कधीच बसू शकत नाही, मी माझ्या आयुष्यात काय ना काहीतरी करूच शकते, असं म्हणून ते आता कुठे पेढे द्यायचे हे मात्र कान्हाला सांगते सुद्धा, कारण की कान्हा जो आहे तो आता तिचा पर्सनल ड्रायव्हर हा झालेला असतो. म्हणूनच आता सखी जी आहे ती कान्हाला घेऊन आता कामत हाऊसमध्ये जाते. कामत हाऊसमध्ये जशी ती जाते ती सगळ्यांना मोठ्या मोठ्या आवाजाने हाक मारते, सगळ्यांना बोलवते की इकडे या, कारण की मला तुमच्याशी खूपच महत्त्वाची गोष्ट अशी बोलायची आहे. तेव्हा इथे आता सरकार ही जी आहे ती त्याच्या समोर येते. सखी आणि कान्हाला पेढ्याचा बॉक्स हातामध्ये घेऊन पाहता क्षणी आता सरकारला काही एक कळत नाही. सरकार जे आहे ते विचारू लागतात की काय झालं, की पण माझ्या दारात तुम्ही आज उभे आहात म्हणून. तेव्हा लगेचच आता इथे सखी जी आहे ती म्हणते की कारणच तसं आहे, कारण की आज मला पहिल्यांदा माझी स्वतःची नोकरी लागली आहे आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की मी अशीच आयुष्यभर नाही राहू शकत. मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते आणि स्वतःच्या कष्टाने 4 पैसेसुद्धा कमवू शकते, असं म्हणून इकडे सखी जी आहे ती आता कान्हाला बघता बघत
हे सगळं सांगत असते. इथे घरचे सगळेजण हे आता जमा झालेले असतात, कारण की सखी आणि त्यासोबतच कानाला पाहून सगळेजण शॉक होतात. तर मात्र गौतम काका जो आहे तिचा, तो खूप आनंद होतो. त्याला तर आता समोरून पेढे वगैरे खायचे असतात. इथे आता मीनाक्षी ही पण समोरूनच आता सखीला काँग्रॅट्स करते. ती म्हणते की तुला खूप खूप अभिनंदन अभिनंदन सखी. तेव्हा इकडे सखी ही सगळ्यांना थँक्यू म्हणत असते. इतक्यातच आता सखीच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो आता फार मात्र सरकारला आवडून असा होतो. म्हणूनच सरकार जे आहेत ते म्हणत असतात की तुला कुठे लागला जॉब वगैरे, असं तसं सगळ्या गोष्टी आणि माहिती काढून घेत असतात. पण आता इथे सखी जी आहे ती खूप भोळीभाळी आणि ती आता ठरवते की काही करून आता तिला सगळ्या गोष्टी ह्या सांगायच्यात. म्हणूनच आता इथे सखी एक एक करून सगळ्या गोष्टी या सांगत असते. आता इथे सखी जी आहे ती म्हणत असते की आता काही जरी झालं तरीसुद्धा मला त्या चाळीमधून कोणी काढू शकत नाही, कारण मी स्वतःच्या मेहनती कमवेल, 4 पैसे कमवेल आणि सगळं सामान भरून स्वतःचं आणि माझ्या नवऱ्याचं पोट भरेल, असं म्हणून ती सांगतच असते. इतक्यातच आता तिला एक फोन येतो. ते फोन आता कोणाचा असतो तो मात्र तिला माहिती नसतो. पण आता तो उचलल्या क्षणी तिच्या आयुष्यामध्ये दुःखाची घडीही चालू होते, कारण की आता सरकार जे आहेत त्यांनीच रचलेला हा जो डाव असतो ह्याची ही पुढची पायरी असते. म्हणूनच आता इथे सरकार जे आहेत ते आता स्वतःहूनच ते जे आहे ते फोन लावायला सांगत असतात. इथे आता सखी ही येथे आली आहे आणि त्यासोबतच त्या फोनवरती आलेला जो कॉल आहे ते ऐकून मात्र सखीच्या पायाखालची जी जमीन आहे ती हलते, कारण की इकडे आता सखीला मिळालेला जॉब हा आता रद्द झालेला असतो, कारण की त्या माणसांनी स्वतःहूनच सखीला कामावरून काढून टाकलेलं असतं. आता इथे सखी जी आहे तिला जॉबवरून काढून टाकलेलं असतं, कारण की हा जो प्लॅन असतो हा दुसरं कोणाचाही नसून सरकारचाच असतो. सरकारच्या प्लॅननुसारच सगळ्या गोष्टी या झालेल्या असतात. सरकार जे आहेत ते आता पाहत असतं की सखी हिला जो फोन आला आहे तो दुसरं कोणाचाही नसून माझ्या प्लॅननुसारच आला आहे. म्हणून सखी जी आहे ती त्यांना बोलते सुद्धा की तुम्ही असं करू शकत नाही, कारण की तुम्ही स्वतःहूनच मला ठेवलं, पण मात्र स्वतःहूनच काढताय. पण मात्र इथे आता सरकारनेच हे ठरवलेलं सगळ्या गोष्टी होत्या. आता इथे सखीचा तो आवाज ऐकून सरकारला कळून जातं की हा फोन नेमका कुणाचा आहे. आता फायनली सखीचा हा जो जॉब आहे तो सुरू व्हायच्या आधीच बंद झालेला असतो. म्हणूनच आता सखी जी आहे ती आता स्वतःहूनच आता काहीच बोलू शकत नसते. सखीला आता बोलण्यासारखं काही एक राहिलेलं सुद्धा नसतं. म्हणूनच आता सखी त्यांना काही बोलूच शकत नाही. इथे आता काना जो आहे तो सुद्धा पाहत असतो की नेमकं कुठलं आणि काय झालं आहे म्हणून. आणि त्यासोबतच इकडे आजचा भागच समाप्त होऊन जातो. पुढील भागामध्ये सखी ही बाबांसमोर रडत असते, खचून गेलेली असते. तर इथे काना जो आहे तो पण तिला समजवायचा प्रयत्न करत असतो, कारण की सखीचा हा जो जॉब आहे तो तिच्या हातातून सुटलेला असतो. पण मात्र काना हा तिला समजवतो, खचून न जाता आपल्याला अजून कष्ट घ्यायचेत आणि इथेच